नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कर्म फाउंडेशन व शहापूर पोलीस ठाणे इचलकरंजी यांच्या वतीने संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक 3 मध्ये लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्याचे लोकार्पण आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न। सुरक्षित आणि प्रगत इचलकरंजीकडे वाटचाल या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने न्याय देत आहेत। कर्म फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनेक ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत। या अनुषंगाने दत्तनगर, भाटलेमळा, विठ्ठलनगर, जगदंब चौक या परिसरामध्ये सुरक्षा व नागरिकांच्या हितार्थ आधुनिक CCTV कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण झाले असून यांचा उद्घाटन सोहळा इचलकरंजी विधानसभेचे आमदार राहुल आवाडे, कर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश पाटील, माजी नगरसेवक तानाजी हराळे, माजी नगरसेवक राजू खोत यांच्या हस्ते संपन्न झाला। कार्यक्रमाप्रसंगी आमदार राहुल आवाडे बोलताना म्हणाली की या कॅमेऱ्यांमुळे परिसरातील सुरक्षितता अधिक मजबूत होणार असून नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढेल। गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्वरित कार्यवाहीसाठी हे कॅमेरे पोलीस विभागासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासात आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेले आमदार फंडामधून प्रभाग क्रमांक 3 मध्ये महत्त्वपूर्ण कामे हाती घेण्यात आली आहेत। प्रभाग क्रमांक 3 मध्ये माझ्या स्वखर्चातून अनेक ठिकाणी बोर मारण्यात आले असून पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे काम महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या प्रसंगी कर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश चांगदेव पाटील बोलताना म्हणाले की सुरक्षा, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि विकासाच्या सर्व क्षेत्रात ठोस पावले उचलत काम बोलताय आश्वासन नाही या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे कार्य आमदार राहुल आवाडे यांच्या कार्यातून दिसून येत आहे। भविष्यातही प्रभाग क्रमांक 3 विकास काम आमदार राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण करू अशी ग्वाही दिली। या प्रसंगी प्रभाकर भोळ, वर्षा कांबळे, सीमा कामते, राजेंद्र आरेकर, संजय हेदुरे, राजश्री माने, शिवाजी भस्मे, आनंदा मस्के, इम्रान डफेदार, सागर पाटील, दिलीप खोत, सुनील सरबी, सतीश पाटील, संतोष भस्मे, वैभव शेट्टी, उल्फत चांदताई आदीसह भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।